श्री गजानन महात्म्य संक्षिप्त 21 अध्यायी पोथी। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी गणनायका, लंबोदरा विनायका, वासतव त्रिलोका गौरी सुता नमितो तुझ। वाग्देवी देवी शारदे, कृपा प्रसाद लाभू दे, मती मंदा बुद्धी दे, वरददायिनी होमज। तैसे नमन देवांगणा, कुलदेवते संतजना, स्थिर करी मनमना, गजानन महात्म्य लिहावया। गजानन विजय ग्रंथ थोर, भक्तजना आवडे फार, पारायणे करीती नारी नर, समाधान चित्ता होतसे। परिप्रपंचाचा भार, साहुनी करीती व्यवहार, कुणी होती लाचार, सेवा न घडे हातुनी। हुरहुर वाटे मनी, रत भावे पारायणे, रमावे वाटे चिंतनी, नतमस्तक चरणे भावया। तयासाठी गजानना, वाटे दिधली प्रेरणा, दुर्वांकुराची रचना, हाते करवणी घेसी तू। स्तोत्ररूपी नमस्कार, पठण मात्रे चिंता दूर, अनुभविती जनसाचार, प्रचिती ज्यांना येतसे। त्यांचीच आज्ञा म्हणून, चरित्र त्यांचे लहान, लिहावयासी कारण, निमित्त मात्र मी असे। मूळ पोथी ओव्या फार, पारायणा लागे उशीर, तयास्तव हे सार, थोडक्यात रचियले। उपासना ही त्यासाठी, नामस्मरणे देवपाठी, भक्ता तारी तो संकटी, पापताप भयहारक। असा योगी गजानन, शेगावा करण्या पावन, मध्यान्ही बघती जन, अकस्मात पातला। माघवद्य सप्तमीसी, आला ज्ञान रवी उदयासी, सुखदायी सर्वांसी, भाविकांसी तारावया। तिथे येई अग्रवाल, नाम त्याचे बंकटलाल, रत्न त्यासी वाटे अमोल, गवसले हे भाग्य त्याचे। देवीदास नामे सज्जन, होता तिथे एक जाण, काही कारणे अन्नदान, घडले होते त्या गृही। उच्छिष्ट पात्रे बाहेर, टाकिली गृहासमोर, तिथे हा योगीवर गजानन पातला। नसे काही तयापाशी, पाहता वेळाय भासे जनासी, भोपळा एक पाण्यासी, वृत्ती सदा शांतती। पात्रावरचे अन्नकण, खाई एक एक वेचून, भोपळ्यात नसे जीवन, तरी न खंत मनी असे। अन्न परब्रह्म जाणावया, केली असे त्यांनी लीलया, जना लागी पटवावया, कृती ऐसी करीतसे। बंकटलाल अग्रवाल, पाहता झाला निश्चल, निघती वाचे त्या बोल, योगीच कोणी प्रगटला। बंकटलाल नमिता झाला, चित्ती संतोष पावला, वृत्तांत तोच कथिला, देवीदासा कारणे। पंचपक्वान्नाचे पान, देवीदास ठेवी आणून, गजानन करी सेवन, सर्व एक करुनी। जना माझी दामोदर, देऊ का म्हणे आणुनी नीर, पाणी आणावया सत्वर, जाता झाला त्या गृही। समर्थांनी हास्य केले, पाणी आळावरी प्याले, ब्रह्म ओतप्रोत भरले, कृतीने त्या दाविले। नाही तिथे भेदाभेद, रसगोडी तसा स्वाद, सर्वाठाई ब्रह्मानंद, जाणणारे जाणती। इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्यायः समाप्तः। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। जय विघ्नहरा गणराया, एकदंता मोरया, तव कृपे लिहावया, प्रेरणा ही मिळतसे। दीनानाथा दीनबंधो, कृपासागरा करुणा सिंधो, सुख शांती सर्वत्र नांदो, सद्गुरु समर्था गुरुवर्या। करावया लीला वर्णन, स्फूर्तिदाता गजानन, पामरमी अज्ञान, कार्य करविती तेच हे। भाव जाणवणी बंकटाचा, कृपाहस्त शिरी त्यांचा, जमाव होता भक्तगणांचा, निघुनी जाती अकस्मात। समर्थ जाता निघुनी, ध्यास तोच नित्यमनी, गोड न लागे अन्न पाणे, क्षीणवृत्ती जाहली। काय जाहले तुझसी, भवानी राम पुसे पुत्रासी, बंकटलाल पित्यासी, सांगे खोटेच पटवणी। ध्यानी मनी गजानन, व्हावे वाटे ते पूजन, शोधावया धावे मन, भक्त खरा तोच असे। रामाजी पंत नामे एक, ग्रामा माझी लौकिक, वृत्तीचा तो सात्विक, हेतू बंकटे कथियेला। वयाने असती वृद्ध, भाव त्यांचा अतिशुद्ध, योगी पुरुष तो सिद्ध, असावा ऐसे वाटतसे। तव सुकृत सत्य जाण, तुझ जाहले दर्शन, नच पुण्याई वाचून, घडे दर्शन योग्याचे। रामाजी पंत देशमुख,
बंकटा दावी रे श्रीमुख, ऐक ऐक माझी भाक सद्गुरूसी मज भेटवी. बंकट लाललाचार, निघून गेले दिवस चार, परीन सुटला निर्धार गजाननासी शोधण्याचा. गोविंद बुवा हरिदास, राहत होते टाकळीस, येऊनी शेगावास महादेव मंदिरी थांबले. कीर्तनाचा होता वार, जमला तिथे जनभार, होताची नामाचा गजर बंकटलाल प्रवेशला. पितांबर नामे शिंपी एक, होता तोही भाविक, सांगे बंकट सकळीक हेतू तोच मनातला. ऐकुनिया समाचार, योगिया पाहती समोर, संतोष वाटे मनी फार धाव घेती त्या ठाई. जोडुनिया कर कमला, माथा चरणी ठेविला, भगवंतची तया भेटला चित्त पावला समाधान. वदती महाराज तया ते, द्यावे चून भाकरी ते, बंकट पितांबर आनंदी ते इच्छा तीही पुरविली. चून भाकरी खाता खाता, वदले पितांबरा जाई आता, नाल्यास पाणी अल्पसता तुंबा भरुनी आणतू. घाण असे ते पाणी, खराब केले गुरांनी, दुसरीकडून आणतो भरुनी वदता झाला पितांबरो. गजानन वदले तयासी, दुजे जल न लगे मजसी, तेच आणवे गेसी आज्ञा करीते जाहले. तुंबा बुडेला ऐसे पाणी, नव्हते कुठेही त्या क्षणी, न भरावे ओंजळींनी ऐसेही तयांनी बजाविले. तळवे पदीचे बुडतील, ऐसेच नाल्यासी होते जल, होऊनी मनी निश्चल संतवचना पाळिले. मनात करुणी स्मरण, तुंबा ठेविला असे जाण, तो तिथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर, तुंबा भरुनी साचार, उचली पाऊले झरझर सद्गुरु राया देतसे. खरा भाव खरी भक्ती, नामस्मरणी रंगली मती, तया भेटला श्रीपती उपासना फळा आली असे. मनी पाऊनी समाधान, वदती तया ऐका कीर्तन, ऐकतो मी इथे बैसून निरूपण येता रंगात. विस्मृती गोविंद बुवा झाली, गजानन वदती ओळ पुढली, अर्थबोधही त्यावेळी विशद करुनी सांगती. बंकटलाल गृही जाता, वदे पित्यासी वृत्तांता, गृहा आपुल्या आणा आता गजानना त्वरित हो. मानुनी बंकट वचना, घरा आणले गजानना, सोमवार प्रदोष जाणा दिनभाग्याचा लाभला. असता जाता दिनमणी, पूजिले आसनी वैसवनी, चरणी मस्तक ठेवूनी आशीर्वच घेतला. भावभक्तीचा नैवेद्य, अनेक पक्वान्नाचे खाद्य, सेवुनी तृप्त योगी सिद्ध कृतार्थ करी भक्तासी. इति श्री गजानन महात्म्य द्वितीयोध्यायः समाप्त. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जगच्चालका भगवंता, तव कृपा तीच असता, काय उणे सांग आता भक्त तुझा सन्निध. तूच सांभाळसी भार, पतितांचा करीसी उद्धार, दीनांचा घेसी कैवार श्रीहस्त तुझा असो. अग्रवालाच्या घरी गजानन वास करी, भावजयांचा तयावरी कृपा प्रसाद लाभतसे. दूर दूरसे येती जन, करीती तयासी वंदन, हास्यमुख करुणाघन वरदान तया देतसे. होता ऐसे काही दिन, उदया येता नारायण, घ्यावया सद्गुरूचे दर्शन साधू एक पातला. होती तिथे गर्दी फार, म्हणून उभा राहिला दूर, मनी एकच हुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे. म्लानवदनी साचार, गोसावी तो चिंतातुर, घेऊन या माघार जाणे तेही बरे नसे. भावतयाचा जाणून वदले ऐका गजानन, दीनवत्सल दयाघन बोलावूनी तया आणावे. इच्छा एक त्याचे मनी, गांजाची चिलम भरुनी, समर्थासी अर्पण करुनी चरणी माथा ठेवावा. इतक्या माझी करीती खुण, काढी बुटी झोळीतून, नवस तुझा घे फेडून वाया वेळ दौडू नको. गोसाव्यासी हर्ष झाला, करिता झाला विणवणीला, आठव माझा राहो भला नित्य नेमे आपणासी. महाराज ठेवा चिलमीसी, ऐसे वदुनी सद्गुरूसी, धन्य मानी जीवनासी नतमस्तक तो होऊनी. वेदरूच्या वदती गजानन, चकित होती वैदिक ब्राह्मण, कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला अगणित दाविती. चंदन चावल बेलकी पतिया,
नित्य गाती भजनायाचिया पद हेची आवडे तया नित्य ऐकती भक्तगण. कधी वदती गणगणात बोते स्वानंदाचे येता भरते. मौनधारी कधी असती ते कधी भटकती वनी राणी. जानराव नामे शेगावात देशमुख घराणे विख्यात. प्रसंग त्याच्या जीवनात व्याधिग्रस्त असे तोच हो. वैद्यांनी टेकिले हात उपचार करूनी बहुत. जवळ आला प्राणांत मती कुंठित जाहली. घाबरून गेले गणगोत कुणी करीती आकांत. होती सारे भयभीत स्थिती तयाची पाहुनी. एक आप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्याहो याला. वचन ऐसे वदता झाला गेला बंकट सदनासी. सांगितला वृत्तांत सर्वांसी कर जोडिले समर्थासी. वाचवा वाचवा बाबा यासी पदतीर्था मागितले. चरणतीर्थ घेऊन भावे करुनी वंदन. परत गेला तो सज्जन जानरावा गृहीते धवा. करवी तीर्थासी प्राशन तीर्थ झाले अमृतपान. जानरावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला. कधी सौम्य कडक कधी कधी वापरती भाषा साधी. कृपा होता टळती व्याधी अनुभविती ते भक्तगण. समर्थापासी भक्त एक वृत्ती त्याची ती दांभिक. सद्गुरु दर्शना येता लोक सांगे मीच दास असे. गजानन अंतर्ज्ञानी कोण कैसा घेती जाणुनी. फळ देती जैसी करणी सेवकासी त्या अनुभविले. विठोबा माळी नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे. कार्य त्याचे लुबाडण्याचे म्हणून तया ताडिले. लाभ होऊन संताचा खेळ त्याच्या तो दैवाचा. ऐशा परिशेवर त्याचा गजानन दुरावला. इति श्री गजानन महात्म्य तृतीयोध्याय समाप्तः. शुभम भवतु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. तू गजानन सर्वेश्वर नामस्मरता विघ्ने दूर. मोदक प्रिय दुर्वांकुर परशु हाती शोभतो. अनंत होती अवतार संत महात्मे भूवर. तया कारणे साचार सुख समृद्धी पावती. आता ऐका पुढील कथा बंकटागृही तुम्ही समर्था. बालकासवय खेळत असता चिलम भरवी कौतुके. चिलीम पेटविण्या पाही परी साधन नव्हते काही. शोधून पाहता नाही इलाज कुणाचा चालला. वैशाख शुद्ध पक्षास अक्षय तृतीयेचा तो दिवस. बालक एक वदला तयास पाहतो जाऊन शेजारी. जानकी राम नामे सोनार राहत होता थोडा दूर. मनात येता विचार तया गृही गेला असे. विस्तव होता बागे सरित बालक झाला हर्षित. गजाननास्तव विनवित मागे अग्नी तो तया. दिवस सणाचा तो जाण परतविला बालक विस्तवाविण. होऊनी जानकी राम क्रोधायमान वदता झाला गया प्रती. व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान वाटे देव गजानन. चिलीम पेटवावी अग्निविन उगाच भोंदू वाटतो. बालके होती चिंतातुर मनात करीती विचार. विस्तवा वाचुनी लाचार विन्मुख होऊनी बैसले. गजानने जाणिले सर्व सोनारास जाहला गर्व. अक्षय तृतीयेचे पर्व नच विस्तव देणे त्या मनी. चिलीम घेतली ती हाती महाराज वदती बंकटाप्रती. धरी रे काडी ही वरती चिलीम पेटविली अग्निविणे. इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला बसविले आप्त भोजनाला. चिंचवण्याचा प्रकार भला याच दिनी होत असे. पक्वान्न वाढले पात्रात चिंचवणे दोणात. पहा कैसे घडले अघटित चिंचवण्यात अळ्या जाहल्या. उठले लोक जेवणा विरहित एकही घास ना पोटात. जानकी राम होई विस्मित प्रत्यय तया दाखविला. मी माझे दाखविले अज्ञान आता जातो तया शरण. धावूनी धरिले चरण क्षमा याचना मागत असे. कळला तुमचा अधिकार लोळन घेऊ पायावर. मी अजाळले करू पामर कृपा दृष्टी पाही आता. ठेविला हस्त तया शिरी जाळ्या सांगती माघारी. चिंचवणे होई अमृतापरी आश्चर्यचकित तो जाहला.
चंदू नामे एक भक्त राहत होता शेगावात, आणि कही असती तेथ सेवे माझी स्वामींच्या. चंदू सवदती महाराज कान्होले देई मजाज, न करीत राज उतरंडीत तुझ्या असती ते. चंदू मुकीन घरी गेला विचारी आपल्या बायकोला, उतरंडीत असेल का कान्हवला असल्यास देई सद्गुरुसी. होऊन गेला महिना एक घरी जेवले असती लोक, परी बुद्धीसी सद्विवेक पहा म्हणे तो तिजसी. उतरंड उतरुणी पाहता दोन कान्हवले येती हाता, मोद जाहला तया चित्ता धन्य होणती गजानन. घातले चरणी दंडवत त्रिकाल ज्ञानी हा संत, सुख समृद्धी जीवनात तये कृपेने लाभली. माधव नामे एक ब्राह्मण आला ग्राम चिंचोलीहून, संत चरणी होई लीन मोक्ष साधावया कारणे. अट्टाहासे करून राहिला अन्न पाण्या वाचून, काया जाहली असे क्षीण मरणोन्मुख तो जाहला. विनविती तया लागी जन सोड म्हणती उपोषण, महाराज ही पाहती सांगून परीन मानी कुणाचे तो. रूपे धरुणी आक्राळ विक्राळ महाराज येती त्याचे जवळ, माधव काढता झाला पळ वाचवा वाचवा म्हणून या. मृत्यू सभ्याला खरोखर समर्थांनी केला विचार, प्रपंची त्यागिला आचार निर्धार करी नामाचा. ऐसे वदोनी गजानन केले तयासी पावन, शुद्ध भाव आचरण उपासना जना सांगती. इति श्री गजानन महात्म्यो चतुर्थोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सच्चिदानंदा सुबुद्धी द्यावी मतिमंदा, तव कृपे स्वानंदा आत्मानंदा देसी तू. समर्थांचे आले मनी वसंत पूजा एकेरिनी, करावी ऐसे वदोनी कार्य तेच करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण करविले त्यांचे पूजन, दक्षिणा तया अर्पण शिष्या हाते करविली. वाढला शिष्य परिवार म्हणून महाराज गेले दूर, सोडून शेगावीचा शिवार कानना प्रति हिंडती. महाराज फिरत फिरत आले पिंपळगावी स्थिरावले, शिवमंदिर एक भले हेमाडपंथी पाहून. घालून या पद्मासन बैसले समाधी लावून, जाहलासे अस्तमान गुराखी गुरे नेती घरा. इतक्यात कुणी मंदिरात वंदण्या आला शिवाप्रत, समर्था पाहिले तेथ आश्चर्य वाटे मनी त्याच्या. कळवी वार्ता सकलास भेट देती मंदिरास, हर्ष होई सर्वांस सन्निध त्यांच्या वैसले. कुणी करीती भजन मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण नैवेद्यासी ठेविती पुढे. गुराखी गेले गावात समस्त जना कळवी मात, होती सकळ हर्षित साधुसी त्या पाहुनी. राहिले तिथे काही दिवस काळजी वाटे वंकटास, तया मनी तोची ध्यास असतील कोठे गजानन. शेगावीच्या बाजारी खरेदी करण्या काहीतरी, पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातले. भेट होई अकस्मात बंकट आणि ते ग्रामस्थ, सांगती एकमेकाप्रत महती त्या संताची. पिंपळगावी एक वलिया अनेक करी तो लिलया, काय वर्णावी ती किमया संतोष मनी बंकटाच्या. बंकट येऊन विनवितया ते, महाराज चला शेगावाते, भक्तगण उपोषित ते तुम्हास्तव राहती. परत आणले शेगावात गजानन महासंत, वास त्यांनी तिथ बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले अडगावात, उन्हाळा तो रखरखीत मध्यान काळी तृषित ते. पाणी न मिळे प्यावयासी त्रास भला ग्रामस्थासी, त्रासून ते जीवनासी कष्ट करीती रात्रंदिनो. अडगावाहून आले अकोलीस शोधिले पाणी प्यावयास, भास्कर नांगरी शेतात महाराज देती तयाजवळी. घट भरला तयापासी पाहता मागती जल त्यासी, नकार देऊनी वदला तयासी नंगा पीर तू अससी रे. आमच्यासाठी असे नीर दुरून आणले डोहीवर, जाई इथून सत्वर वर्मी बोलतो बोलला. महाराज किंचित हासले निघून ते दूर गेले, विहीर पाहुनी थांबले परी कोरडीच ती असे. वृक्षातळी बसून
डोळे मिटून करीती ध्यान, सच्चिदानंद दयाघन विनविता प्रभूसी जाहला. विहिरीस फुटले पाझर, क्षणांत भरले तीतनीर, प्याले पाणी दयासागर भास्कराने ते पाहिले. धावून गेला तयापासी, क्षमा करा पामरासी, ऐसे वधून चरणासी घट्ट धरुणी बैसला. कृपा करीती दयावर, समर्थतेची योगीवर, देऊनी या अभयवर सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन महात्म्य पंचमोध्यायः समाप्तः. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी, असता तया काय दूरी, सदैव तूच सहाय्य करी भक्त राणा उपासका. हाच अनुभव येई त्यासी, जो करी संत सेवेसी, रिद्धी सिद्धी पदीच्या दासी होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस, ऐका श्रोते सावकाश, भक्त नेती मळ्यात कणसे खावया गजानना. कणसे मक्याचे घेऊन, बंकट येई स्वयेहून, भाजण्या अग्नी चेतवून सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे अपरंपार, आगी मोहळे तयावर, होता तिथेची धूर पसरल्या माशा चहूंकडे. गेले पळून सारे जण, राहिले एकटे गजानन, माशांनी अंग झाकून गेले ऐसेची जाहले. महाराज असती शांत, मक्षिकांची न तया खंत, नवलते पाहती भक्त सहनशीलता ती पाहुणे. माशा मोहोळ सर्वतेची, रूप स्वमेव ब्रह्म हेची, निजलीलेने दाविले साची, आला धावुनी बंकट. होऊनी गेला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर, काटे शरीरी अपार बोचलेले ते पाहती. बंकटलाला बोले वचन, या सर्वासी कारण, मीच एक असे जाण दुर्दैवी मी खचितची. पाहुनी बंकटाची स्थिती, परतुनी मक्षिका लाविती, कौतुक ते सदाविती सकल जनासी ते धवा. काटे रुतले ते पाहुन, बंकट करी पाचारण, चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे, काढून शकती चिमटे, मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वदुनी गजानन, श्वास धरती रोखून, रुतलेल्या स्थलातून काटेवरती आणिले. ऐसा पाहता प्रकार, आनंद झाला सकला फार, तो भगता अधिकार चकित ते जन जाहले. कणसे भाजून या भक्त, आनंदे बैसले खात, परदुनी गेले गावात जनसमवेत समर्थांच्या. महाराज येती अकोटास, भेटण्या बंधू नरसिंगजीस, गुरु कोतशा अल्लीस मानुनी जे असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त, जन्म मराठा कुळांत, ईशचिंतनी सदारत श्रद्धास्थान ते जनतेचे. घनदाट अरण्यात, वास करुनी एकांत, नरसिंग राहती नित्य तया संत हे भेटती. आलिंगले एकमेका, बैसले आसनी एका, भावन उरला परका हितगुज करी ते जाहले. प्रपंच करुनी परमार्थ, साधिला हेतू तो सार्थ, ज्ञानोपासना यथार्थ करुनी राहिला निर्दोष तू. कर्मभक्ती योग मार्ग, यांचाची घडो संसर्ग, रंगविण्या अंतरंग हाच मार्ग सुलभ हो. जैसे जैसे कथन केले, तैसेची त्याने मानिले, चरण भावे वंदिले परोपकारी निसंशय. तुम्ही आम्ही सर्व एक, वृत्ती ठेवूनी सद्विवेक, संकटा झेलुनी अनेक शांती नांदवी या भुवरी. नित्य भावी भेटी गाठी, अपराध घालुनी या पोटी, गजानना कृपा दृष्टी नित्य राहो आम्हावरी. अशक्य तुम्हा नसे काही, योगक्रिया जाणताही, भाव दुजा पर नाही, बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे बावन कसी, कमीपणान येई त्यासी, संत महात्मा हा गुणराशी साक्षात्कारी तुम्हीच हो. कानना प्रती दोन संत, वार्ता पसरली अकोटात, दर्शनासाठी जनतेथ येऊ लागती क्षणात ते. तितक्या माझी गजानन, आधीच गेले निघून, दर्यापुराच्या सन्निध जाण येऊनी राहिले शिष्या सवे. भेट देती ब्रजभूषणा, वेद पारंगत विप्रजना, शिवरगावी पूजनी अर्घ्यदाना करीतसे. प्रातःकाळी नदी तिरी,
विप्रयेता सदाचारी, पूजा पात्र तया करी योगीराज हा भेटला. उदयाचली मित्र आला, तम अवघाची निवाला. ब्रह्मानंदी डोलत बैसला, योगिया ऐशा पाहितो. सूर्या समानती कांती, अजानुबाहू गुरुमूर्ती. ब्रजभूषण हर्षला चित्ती, अर्घ्यपाद्ये पूजिला. साष्टांग केला नमस्कार, मुखे त्याची नाम गजर. नभोदरीचा भास्कर, प्रत्यक्ष भुवरी पाहिला. हृदयासी तया लावून, दिले तया आलिंगन. धन्यत्व पावे जीवन, आशीर्वच तया लाभला. परतुनी आले शेगावात, उत्सव मारुती मंदिरात. नाम संकीर्तन गजरात, अन्नदाना करविले. तिथेची राहती गजानन, बंकटा लावी परतून. राहणे अयोग्य हे स्थान, ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी, शेगाव झाली पंढरी. भास्कर पाटील सेवा करी, गजानन तव कृपे. इति श्री गजानन महात्म्य षष्ठोध्याय समाप्तो. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया, कथन कराया तव लीलया. तूच लावीसी लिहावया, हात धरुनिया बालकासी. मती मुमी अज्ञान, बालक तुझे हे सान. चित्ती तुझसी आठवून, लेखनाते या करीतसे. मारुतीचा हा उत्सव, करीत होते रंकराव. पाटील नामे खंडेराव, धनिक होता थोरतो. संत सेवा घरी खरी, त्यात लाभली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी, बंधुही तयासी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वांघरी, तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरली दूरवरी, उत्सवा कारणे तीच ती. महादजी कुकाजी कडताजी, आपो आपल्या रमती काजी. घराण्या उपदेशी गोमाजी, समर्थतेही नागझरीचे. कडताजीसी पुत्र सहा, पुत्र विरहित कुकाजी हा. जन्मदात्या पित्या परी हा, प्रेमसरी सर्वांवरी. रिद्धी सिद्धी राबती घरी, खंडू पाटील कारभारी. बंधू 5 जण ते जरी, सर्वमान देती तया. काही सज्जन काही उर्मट, करीती जनासवे कटकट. गजाननावरी रुष्ट होऊनी, छळ करीती ते. गजानन योगेश्वर, सहन करी साचार. जे जे काही होती प्रकार, परी निरुत्तर असती ते. हसण्यावरी सर्व नेती, समाधानी सदा वृत्ती. भास्कर पाटील सांगाती, सद्गुरूंच्या राहितो. 6 वेना अपमान, म्हणून वदे तया लागून. मंदिरी न रहावे आपण, भास्कर वदे परोपरी. जाऊ अकोली ग्रामासी, देती त्रास हे सकलांसी. सौख्य ना मिळे जीवनासी, उन्मत्त ते राहती. गजानन वदती भास्कराते, आवर घाली मनाते. परमभक्त हे आम्हाते, सत्ताधारी जरी असती हे. जमेदारासी उर्मटपण, असे खचित हे भूषण. म्हणूनच यांचे वजन, ग्रामवासी यावर हो. पाटला माझी नामे हरी, आला हनुमान मंदिरी. महाराजा नमस्कार करी, विनवी कुस्ती खेळण्या. तू हारशील कुस्तीत, नको पाहू माझा अंत. परोपरी विनवीत, असता न मानितो तया. महाराज राहिले बसून, उठवी वदले त्या लागून. पाहतो कैसा तू पहलवान, गर्व त्याचा हरावया. पाटील हरी पुढे आला, बहुत यत्न करिता झाला. परी यश न वेळे त्याला, झुंजता हो समर्थासी. गजानन वदती हरिते, नच छळावे इतराते. स्वाभिमाने कर्तव्याते, करीत राही या पुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी, उपकृत केले आम्हासी. सांगितल्या परी अहर्निशी, राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण, राहती नम्र होऊन. गजाननाची शिकवण, शिरसा वंद्य मानिली. परी होते काही कुटाळ, लहर येई करण्या छळ. होऊन यावता वेळ, संता सन्निध येती ते. घेऊनी उसाची मोळी, पातले ते रावळी. भावना तयांची खुळी, करीती आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा, करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा, दिसता मानू वंद्य तुम्हा. महाराज असती मौन, तेच मानिती ते प्रमाण. हाती उसाते घेऊन, धावून आले अंगावरी. भास्करा हृदयी तळमळ, वदे नकारे करू छळ. अंगी तुमच्या जरी बळ, रीत वरवी ही नव्हे.
महाराज वदती बालकांना, त्रास झाला असेल कोणा, तरी तो समविण्या आपणा विश्रांतीची जरूर असे. सर्वान बैसविले समवेत, ऊस घेतला हातात, रस काढिला पात्रात, हातानेच तो पिळूनिया. जेवढे होते तिथे ऊस, काढिला सर्वांचा तो रस, प्यावया दिला सकलांच, श्रम परिहार करावया. खंडू पाटला कळली मात, जाहला असे तोही चकित, मार्दवताना त्या वाणीत अरे तुरे वदतसे. गण्या गण्या गजानन, वाचे वदता निर्मळ मन, शुद्ध भाव अंतःकरण दुजेपणा मुळी नसे. खंडूजी सनवते मूल बाळ, निपुत्रिक वदती सकळ, कुकाजीचा वृद्धापकाळ चिंता मनी करीतसे. आळवितसे गजानना, मनी तयाच्या तीच याचना, इच्छा दर्शवी पुत्राविना जीवन कैसे जगावे हे. वदती संत गजानन, परमेश्वरी सूत्र जाण, पुत्र होईल तुझ लागून, वचन सत्य ते जाहले. इति श्री गजानन महात्म्य सप्तमोध्याय.